सकाळी सुटल्यापासून दात खायला सुरुवात व्हायची तर रात्री झोपेपर्यंत दात खात होते. तर इथं येऊन बरं वाटलं, म्हणजे पूर्ण चांगलं झालं. हां, हां. म्हणजे दात एकावर एक तुम्हाला ते घासायचे. हां, घासत राहायचे. हां. आणि ते त्याच्यासाठी आपण प्राणिक हिलिंग घेतलं. केलं. हां. बरोबर. आणि ऑलरेडी तुम्ही किती फिरून झालं होतं भरपूर ह्याच्यासाठी? 5 वर्ष झाले. भरपूर ट्रीटमेंट घेतली, बऱ्याच हां. ठिकाणी घेतली. 5 वर्षापासून चालू होतं. हां, तर हां. बरं वाटलं आता इथे येऊन. हां. आणि आता आपले किती हिलिंग सेशन्स झाले आणि किती आता सेशनमध्ये तुम्हाला बरं वाटायला मला लागलं? 4थ्या याच्यामध्ये फरक पडला. चौथ्या हिलिंग हां. सेशनमध्ये. हां. मग तुम्ही सांगाल का अजून लोकांना इथे येण्यासाठी? काय ट्रीटमेंट सांगायचं? घेण्यासाठी? ज्यांना जर असेल ना, म्हणजे तसे असले तर मग सांगू ना. हो. म्हणजे आपल्याकडे जेव्हा येतात म्हणजे म्हणजे विचारतो तुम्ही हां, कुठं हो. जाऊन रिपेअर झाले, तर मग ते सांगणार मग बुवा आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो. काय नाव? हां, एम्पॉवर हां, एक्सपान्शन बीज डॉक्टर इथे पल्लवी. आम्ही गेलो हां. थेरपी करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये गुण आला. थँक यू, थँक यू, ते थँक 4 यू. दिवसामध्ये झालेलं होतं. तर मला तिकडे दिवसाला सांगितलं तिने का एक बाजू क्लिअर झाली. तर नंतर तर आता पूर्णच क्लिअर झालं. थँक यू सो मच. आणि साधारण किती खर्च केला तुम्ही ह्याच्यासाठी आधी आता म्हटलं? मी जवळ-जवळ 4 ते 5 लाख. आणि आपल्याकडे आपण किती इन्व्हेस्ट केले? आता मला 5,000. म्हणजे थँक यू. ज्यांनी सांगितलं तिथे जायचो ना, बरोबर, त्याच्यासाठी. बरोबर. म्हणजे आपल्याला इलाजाची गरज होती म्हणून आम्ही करेक्ट, जायचो. करेक्ट. कोणी बोकड्या मागितल्या, बोकड्या द्यायचा, कोणी काय मागितलं. आणि हे जे भगत असतात ते खायचं काम केलं, त्यांच्याकडे काही नसती पॉवर, पण ते खायचं काम करतात. त्यांनी मग जवळजवळ माझे दवाखाना आणि सर्व मिळून जवळजवळ 7 ते 8 लाखापर्यंत, म्हणजे पूर्ण झोपलेलीच होती ती 10 वर्ष. आणि त्याच्यानंतर मग थोडे मिळाले, त्याच्यानंतर ते चालायला लागले. पण ते जेव्हा नीट झाले तेव्हा तिला समजायला लागलं का माझे दात का खातात. हां, हां, मग ते हां. खातात म्हणून मग इकडे मुलीने सांगितलं बा इथे या, मग जाऊ आपण चेक केलं, तर फरक झाला. आणि मन पण आता शांत शांत हां. वाटतं ना तुम्हाला हां, शांत आधीपेक्षा? वाटतं. हां, झोप डोकं पण ते चांगली येते. आणि डोकं येस. हे झालं म्हणजे आता म्हणजे हलकं वाटतं ना? हलकं. हां, हां. पहिले जे जड जड म्हणायची, सतत जड म्हणायचे, मग असं इथं काहीतरी वेट आहे असं. हां, तर ते पण बरं पण एकदम वाटतं. म्हणजे आता हलकं एकदम फ्रेश वाटतं. थँक सो मच. तुमच्या मुलीला थँक म्हणावं लागेल धनश्री. की ती त्या आधी आल्या आणि मग त्यांची पण हां. ट्रीटमेंट झाली आणि त्याच्यानंतर तुमची सुरुवात झाली. पण आम्हाला खूप छान वाटतंय की आम्ही थोडासा तुमच्या आयुष्यात फरक पाडू शकलो. नाही फरक थँक्स अ थोडासा लॉट. नाही जास्तच पडलाय. असं जरी म्हणलं चालेल. थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. तर मी जरासा हात आहे ना. हर्षला मॅमला हां, थँक हां, म्हणावं लागेल. हो, तिला कारण की त्यांनी रेग्युलरली तुमचे हिलिंग्स अगदी व्यवस्थित आता आम्हाला छान फोन करून घेतलंय. बोलवलं का मी 2ला येते, तर म्हणे 2ला येऊ शकाल का? म्हटलं का नाही. क्या बात है. येस, थँक जेव्हा यू. आपल्याला फरक पडतो मग आपण टाळायचं नाही. बरोबर आहे. सो त्यांनी पण तेवढं जिम्मेदारीने, त्यांनी ते मेहनतीने मेहनती. व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तुमची. आणि तुम्ही पूर्ण श्रद्धेने ते फॉलो केलं म्हणून आपल्याला रिझल्ट मिळाला. थँक यू.